खरं तर खरात प्रकरणामध्ये मी पहिल्या दिवसापासून सांगत आले की या प्रकरणामध्ये माझा ना कुठला आर्थिक व्यवहार होता, ना खरातच्या कुठल्याही जमिनीमध्ये मी पार्टनरशिपमध्ये होते, ना मी खरातकडे कोणाला घेऊन गेले होते, ना कुठला आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ होता. पहिल्या दिवसापासून माझं जे विधान होतं ते आजही ठाम आहे. आणि म्हणून मी सांगत होते की महाराष्ट्रामध्ये इतर लोक, विविध क्षेत्रातील लोक, मान्यवर खरातकडे ज्या धार्मिक आध्यात्मिक भावनेतून जात होते त्याच भावनेतून माझं कुटुंब जात होतं. पण सगळ्यांना सोडून एक टार्गेट म्हणून मला या 1.5 महिन्यामध्ये अत्यंत खालच्या पातळीवरती अश्लील अश्लाघ्य भाषा वापरून विधानं केली गेली, आरोप केले गेले. आणि केवळ मलाच नाही, मी राजकारणात आहे, विरोधक म्हणून महिलांनी माझ्यावर टीका केली असेल, पण माझ्या कुटुंबियांवरती सुद्धा जे आरोप केले गेले ते अतिशय खालच्या पातळीचे होते. दुर्दैवाची गोष्ट, माझा मुलगा पुतण्या हे कुठेही राजकारणात नाही, अजून त्यांचं शैक्षणिक आयुष्य चालू आहे, पण त्यांच्यावरती सुद्धा अतिशय खालच्या पातळीवर टीका केली गेली. आणि म्हणून 4 एप्रिललाच मी आशा मिरगे या बाईच्या विरोधात नोटीस पाठवली होती. ही 4 एप्रिलची नोटीस आहे. या खरं तर अतिशय विकृत मानसिकतेची ही बाई, जिने या नोटिसा स्वीकारल्या नव्हत्या, पण या नोटिसा मेलवरती सुद्धा पाठवलेल्या आहेत. म्हणजे 4 एप्रिल पासून ह्या नोटिसा मेलवरती पण आहेत. 3 वेळा नोटीस पाठवली, 3 वेळा नोटीस घेतली नाही. आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून ही फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली. ही फौजदारी फिर्याद दाखल केल्यानंतर माननीय न्यायालयाने आशा मिरगेला समन्स काढून आज कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी सांगितलं होतं. आशा मिरगे कोर्टात हजर होती. तिने आज तिचं वकीलपत्र कोर्टामध्ये दाखल केलं आणि पुढची तारीख ही 23 दिलेली आहे. त्याचप्रमाणे आशा मिरगेप्रमाणेच इतर काही महिलांनी यामध्ये ज्या खालच्या पातळीला टीका केल्या होत्या, कोणताही पुरावा नसताना सातत्याने आरोप केले होते. आणि या सगळ्यांमध्ये जवळजवळ 3-3.5 महिन्याचा कालावधी लोटलाय, अजूनही कुणाला कुठले पुरावे देता आले नाही. पण केवळ एक महिला म्हणून ज्या पद्धतीने टीका टिप्पणी केली गेली, आरोप केले गेले, जो मानसिक त्रास दिला गेला, तो अतिशय वेदनादायी होता. आणि म्हणून मी दिल्ली हायकोर्टात सुद्धा यासाठी दावा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये दिल्ली हायकोर्टामध्ये सुद्धा आता ज्यांच्या विरोधात या फिर्यादी दाखल केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आशा मिरगे पुन्हा आहे. दिल्ली कोर्टामध्ये सुद्धा आशा मिरगेला बोलवलेलं आहे. 10 जुलै रोजी दिल्ली कोर्टामध्ये, दिल्ली हायकोर्टामध्ये या सगळ्यांना उपस्थित राहण्यासाठी नोटिसा पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आशा मिरगे, रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया, त्याचबरोबर काही युट्यूब चॅनल्स आहेत ज्यांनी कोणताही पुरावा नसताना स्वतःच्या TRP साठी आपल्या या चॅनलवरती सातत्याने AIच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून विकृत पद्धतीने बातम्या चालवल्या. असे युट्यूब चॅनल्स आणि काही माध्यम आहेत की ज्यांच्याकडे पुरावे नसताना सुद्धा त्या बातम्या वेगळ्या पद्धतीने दाखवल्या होत्या. त्याचबरोबर न्यूज 18 लोकमतचा विलास बडे, लोकमत आशिष जाधव, संग्राम वनवे, ओंकार सोनवणे, प्रेरणा बलकवडे आणि शंतनू जाधव, अशा या सगळ्यांच्या विरोधात दिल्ली हायकोर्टातून नोटीस पाठवलेली आहे. 10 जुलैला मी स्वतः दिल्ली हायकोर्टात उपस्थित राहणार आहे. खरं तर हे सगळं प्रकरण चालू असताना ज्या ज्या चौकशांना सामोरं जायचं त्या सगळ्या चौकशांना मी, माझं कुटुंब सामोरं गेलो. ईडीच्या चौकशीला सामोरं गेलो, SITच्या चौकशीला गेलो, शिर्डी पोलीस स्टेशनला सामोरं गेलो. पहिल्यापासूनची आमची भूमिका ठाम होती. इतरांप्रमाणेच आमचा आध्यात्मिक भाव होता. यामध्ये कोणतंही दुष्कृत्य आम्ही केलेलं नाही, खऱ्याच्या कोणत्याही वाईट कृत्यामध्ये आम्ही सहभागी नाही. हे सगळं असताना सुद्धा ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबियांची बदनामी केली गेली ती अतिशय विकृत पद्धतीची होती. आणि त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून निश्चितपणाने मला न्याय मिळेल आणि हा न्याय मी न्यायालयाकडे मागतो. ताई, दीपाली सय्यद आहे, यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून मी संपूर्ण असं करा त्यांच्यावरती पिक्चर बनवतं आणि त्यांनी ट्विटच्या माध्यमातून फोटो देखील ट्विट केलेला आहे. त्याकडे कसं पाहता? मला असं वाटतंय, माझ्या माहितीप्रमाणे कायद्याच्या प्रक्रियेनुसार कोर्ट मध्ये जी केस चालू आहे, जे प्रकरण चालू आहे, जे न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा चित्रपट निर्मित तुम्हाला करता येत नाही.
दुसरी गोष्ट, त्यातील व्यक्तिरेखा तुम्हाला जर साकारायच्या असतील तर त्यांची परवानगी लागते. त्याच्यामुळे व्यक्तिरेखा साकारलेली आहे. हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे. SIT आणि ईडीचा तपास आणि त्याच्यानंतर चार्जशीट ही कोर्टात दाखल झालेली आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये कोणतीही माझी परवानगी घेतलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही कायदेशीर कारवाई करणार. काय कारवाई करणार, कधी केली आहे का, नोटीस पाठवली आहे का, करणार आहात? 2 दिवसात नोटिसा पोचतील त्यांना. पोहोचतील. काही आम्ही सातपुते मॅडमची भेट घेतली त्यामध्ये तुमच्यावरती गुन्हा दाखल नाही असं त्या मागताय. सातपुते मॅडम SITच्या त्याबद्दल तुमच्यावर गुन्हा नाही दाखल. त्या काय म्हणतात मला माहित नाही. त्या सविस्तर माहिती देतील. धन्यवाद.